विद्यार्थी मित्रांनो, मी तेजस गायधने. मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची सध्या ATKT विद्यार्थ्यांची परीक्षा सध्या सुरू आहे. परंतु त्यांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांनी रिव्हॅल्युएशनसाठी फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा रिझल्ट आलेला आहे. रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टमध्ये ते पास झालेले आहेत, परंतु त्यांना पुन्हा एक्झामच्या संदर्भामध्ये पुन्हा मेसेज आलेला आहे आणि एक्झामच्या संदर्भामध्ये त्यांना लिंक आलेली आहे, त्यांना ID आलेली आहे, पासवर्ड पण आलेला आहे आणि त्यांची लिंक पण ओपन होतो आहे. तर मग त्यांनी एक्झाम द्यायची की द्यायची नाही, अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला आहे. तर असा जर प्रश्न त्यांच्या मनामध्ये आलेला असेल तर त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे, तर रिव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही पास झालेले आहात आणि ऑनलाईन परीक्षेकरिता तुम्ही पुन्हा पात्र आहात, तर अशा वेळेस तुम्ही परीक्षा द्यायची की द्यायची नाही. तर त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे की तुम्ही जर रिव्हॅल्युएशनमध्ये जर पास झालेले आहात तर तुम्ही पुन्हा एक्झाम देऊ नका, ही तुमच्यासाठी सूचना आहे असं समजा. तर तुम्ही रिव्हॅल्युएशनमध्ये अगोदरच जर पास झालेले आहात, त्यामुळे तुम्हाला पुन्हा ही ऑनलाईन एक्झाम देण्याची काही एक गरज नाही. दुसरं आहे, तुमची मार्कशीट अगोदरच त्या विषयामध्ये पासची बनलेली आहे आणि ती मार्कशीट तुमच्याजवळ आहे. रिव्हॅल्युएशनमध्ये तुम्ही एक्झाम पास झालेले आहात, तुम्ही पेपर पास झालेले आहात, ती पेपरची एक्झाम पास झाल्यामुळे तुमच्याकडे पासिंगची मार्कशीट आहे. पुन्हा तुम्ही एक्झाम देण्याची काही एक गरज नाही. जर तुम्ही एक्झाम देण्याचा जर प्रयत्न कराल तर तुमचा रिझल्ट विथहेल्डमध्ये जाण्याची पुरी शक्यता आहे. पूर्ण नाही, 100% तुमचा रिझल्ट विथहेल्डमध्ये जाणार. ठीक आहे. मग तुम्हाला पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागणार. तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्हाला त्या अगोदरच्या सगळ्या मार्कशीट आणि सोबतच जी तुमची रिव्हॅल्युएशनची मार्कशीट आहे ती मार्कशीट पुन्हा जोडावी लागेल. पुन्हा तुम्हाला तिथे ओरिजिनल मार्कशीट दाखवावे लागतील आणि मग त्याच्यानंतर तुमचं रिझल्ट डिक्लेअर होईल. त्यामुळे तेवढी भानगड करण्यापेक्षा तुम्ही ती एक्झाम द्यायची नाही. ठीक आहे. तुम्ही पास आहात, ज्या विषयामध्ये तुम्ही पास आहात त्या विषयाची एक्झाम तुम्ही देऊ नका. तुम्ही पेपर जरी ओपन होत असेल तरी एक्झाम अटेंड करू नका. ठीक आहे. ही तुमच्यासाठी सूचना आहे. जर एखादा विषय जर तुमचा बॅक असेल पुन्हा आणि रिव्हॅल्युएशनमध्ये तो निघालेला नसेल तर त्याची एक्झाम तुम्ही देऊ शकता, नक्की देऊ शकता. परंतु जर पास झालेल्या विषयाची पुन्हा एक्झाम देऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे विषय अजूनही निघालेले नाही त्यांची ऑनलाईन एक्झाम तुम्ही देऊ शकता. रिव्हॅल्युएशनमध्ये पास झालेल्या विषयाची ऑनलाईन एक्झाम पुन्हा जर देत असाल तर तुमचा रिझल्ट विथहेल्डमध्ये जाण्याची पूर्ण शक्यता आहे. मग अशावेळी तुम्हाला रिव्हॅल्युएशनची मार्कशीट व इतर सर्व मार्कशीट सोबत जोडून विद्यापीठाला अर्ज केल्यानंतरच तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. ठीक आहे. तर त्यामुळे एवढी भानगड करण्यापेक्षा तुम्ही एक्झाम देऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह.